स्वागत आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये। आज आपण चाललेलो आहे दिवे घाटमध्ये, जिथून पालखी निघत आहे सासवडकडे जाण्यासाठी। आणि दिवे घाटामध्ये जाऊन आपण फ्लाय करणार आहोत ड्रोन। आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की ज्यावेळी दिवे घाटातनं वारकरी जातील, पालखी निघेल, त्या टायमाला आपण तिथं जाऊन ड्रोन फ्लाय करायचं। आणि आज तो दिवस आलेला आहे, त्यामुळे आज आपण जाणार आहोत दिवे घाटामध्ये ड्रोन फ्लाय करायला। आणि आपण पाहणार की आपल्याला किती भारी शॉट्स भेटतात। तर चला मित्रांनो, निघूया दिवे घाटाकडे। मित्रांनो, येताना रस्ता खूपच खराब लागला। 15 ते 20 मिनटं माझे तिथंच वायपट गेले। 200 मीटरचा पॅच होता, तिथं काम चालू होतं आणि गाड्या एवढ्या ब्लॉक झाले की तिथून स्कूटी काढणं सुद्धा अवघड होतं। आणि खाली पूर्ण गटारीचं पाणी वाहत होतं, तर एवढं घाण स्मेल होता। आणि त्याच्यातून 20 मिनटं तिथं थांबणं खूप अवघड झालं। कसं तरी गाडी काढली आणि पुढं आलो। आणि हे तुम्ही पाहू शकता की पुढं व्हाईट कलरची लाईन तुम्हाला दिसते का, ते वारकरी आहेत जे की डोंगर चढत जात आहेत वरती। आणि एक रस्ता इकडून आहे जे घाटातून चढत येतात, आणि हा शॉर्टकट आहे वरती जायचा। दिवे घाटात जाण्यासाठी जेव्हा डोंगर चढायचं चालू केलं तर तेव्हा काहीच नाही वाटलं, पण जसं जसं पुढं चालत गेलो आणि डोंगर सरळ होत गेली तसं तसं चढणं अवघड होत गेलं। तरी चढायचा प्रयत्न चालूच होता। बऱ्याच वेळ चालत राहिले, दम भरत होता, पण पुढे चालण्याची शक्ती काही कमी झाली नाही। हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, समोर मस्तानी तलाव दिसते, ज्यामधलं पाणी बऱ्यापैकी मुरून गेलेलं, जिरून गेलेलं असं आपण बोलू शकतो। त्या पलीकडे तुम्ही जर पाहायला गेलो तर फुरसुंगी आहे, हडपसर आहे आणि शेवाळवाडी। त्या पलीकडे तुम्ही बघायला गेलं तर पूर्ण पुणे तुम्हाला डोंगरामध्ये बसवलेलं दिसेल। आणि खरं बोलायचं तो विषय असा आहे की घाट चढता चढता बरंच दम भरलेलं आहे आणि वरती अजून चढायचं आहे आपल्याला। तर इथून शॉर्टकट होता, तिकडून 10 किलोमीटरचं घाट चढायचं म्हणजे खूप अवघड झालं असतं। आणि इथून अर्धा तासात मी एवढं चढलेलो आहे, तरीसुद्धा दम भरला आहे। भरपूर लोक घाट चढण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि ते चढत पण होते। आणि मीही घाट सोडून घाटामध्ये पोहोचलो। घाटामध्ये पोहोचल्यानंतर बरेच वारकरी सासवडकडे जात होते आणि मी पण या आनंदाने पुढे चालायला लागलो की आता आपण विठ्ठलाच्या मूर्तीपाशी जाऊन ड्रोन काढून ड्रोन उडवणार आहोत। पण तिथं गेल्यानंतर मी पाहिलं की बरेच लोक ऑलरेडी तिथं ड्रोन फ्लाय करत होते। मी पण दिवे घाटामध्ये जाऊन ड्रोन उडवला आणि काय बेस्ट शॉट घ्यायचे प्रयत्न केले। पण माझ्यासोबत विषय असा झाला की मी ड्रोनची चिप, ड्रोनचा मेमरी कार्ड घरी विसरून आलो। त्या कारणाने हाय क्वालिटी व्हिडिओज घेता नाहीत आले मला। आणि जे काही शूट केलं ते मोबाईलच्या इंटरनल डिव्हाइसमध्ये शूट केलं, त्यामुळं मला क्वालिटी ही चांगली घेता नाही आली। मी जेव्हा ड्रोन फ्लाय केला, मला पाहायला भेटलं असंख्य वारकरी सासवडकडे जात होते आणि तो दृश्य पाहून मी अचंबित झालो होतो। ड्रोन फ्लाय करताना मला एक वेगळा विषय जाणवला, तो म्हणजे ट्रकसाठी एक वेगळी लाईन दिली गेली होती आणि पैदल चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक वेगळी लाईन दिली गेली होती, ज्यामुळे सगळं चांगल्या पद्धतीने चाललं होतं। मी बऱ्याच वेळ पालखीची वाट पाहत घाटामध्ये उभा होतो आणि जेव्हा पालखी आली तर ते माझ्या समोर येऊन उभं राहिले। समोर येताच मी माऊलीच्या पालखीचे दर्शन केले आणि बऱ्याच वेळ मी पालखीच्या समोर उभा होतो आणि पालखीचं दृश्य पाहून मला खूप आनंद झाला। पालखीच्या चारी बाजूला एवढी गर्दी होती की सगळे लोक पालखीचे दर्शन करण्यासाठी एक दुसऱ्यावर तुटून पडत होते।
खरी व्यथा तर पालखीच्या गेल्यानंतर न झाली. जेव्हा मी घाट उतरायला चालू केलं, तो डोंगर उतरायला चालू केलं, उतरणं हे सोपं नव्हतं. तसंच अंधार होत चाललेला होता आणि जसं जसं आम्ही उतरायचा प्रयत्न केला तर घसरती माती असल्यामुळं, खडे असल्यामुळं पाय घसरत होते. बरेच लोक उतरताना घसरले, उभे राहिले, खाली उतरायचा प्रयत्न केला. पण ह्या रस्त्याने अंधारामध्ये उतरून घराकडे जाणं बरंच कठीण जाणवलं. आनंद ह्याच गोष्टीचा होता की शेवटी आम्हाला पालखीचे दर्शन झाले होते आणि ते दर्शन करून मी घरी चाललो होतो.